वर्षात दोन मोठ्या एकादशी येतात. यातील पहिली आषाढी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिक एकादशी. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देव उठणे एकादशी साजरी केली जाते. पंढरपूरची यात्रा, चातुर्मास समाप्ती आणि तुळशी विवाह हे या दिवसाचे खास वैशिष्ट्य आहे. कार्तिकी एकादशीला चातुर्मास समाप्त होतो आणि त्यामुळे ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णवपंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात. कार्तिक शुद्ध एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी, देव उठणी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हणतात. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठुरायाची आणि रुक्मिणी मातेची खास पूजा केली जाते. एकादशीचे व्रत सांभाळत विठू भक्त विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतात. कार्तिकी एकादशी निमित्त राज्यातील विठ्ठल रुक्मिणीची मंदिरे गर्दीने फुलून गेलेली असतात. वारकरी मंडळी पायी वारी करत दिंड्या पालख्या घेऊन पंढरपुरात दाखल होतो. या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह सुरू असतो. गावखेड्यात विठ्ठल नाम स्मरणात तल्लीन होत अभंग भजने गायली जातात. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर.